दिनानाथ इकडे काय झालंय? शांत हो. धापा टाकत एवढा वाघ मागे लागल्यासारखा काय आलाय? काय झालंय नीट सांग. निकाल. कसला निकाल? हो गुरुजी, मॅट्रिक्सचा निकाल. मॅट्रिकचा निकाल आहे? अरे बघू बरं काय म्हणतोय आपल्या शाळेचा निकाल. नामदोषी आता काय घोकताय का तो निकाल? वाचा पाहू पटकन. हो ना. अहो विद्यार्थ्यांपेक्षा जास्त उत्सुकता आम्हालाच आहे. वाचा पटकन. बरोबर आहे तुमचं गोपाळराव. परीक्षा ही फक्त विद्यार्थ्यांची असत नाही, त्यांच्या शिक्षकांची देखील असते आणि निकाल देखील शिक्षकांचाच आधी लागतो. नामदोषी तो निकाल द्या पाहू इथे. द्या पाहू इथे. बळवंतराव थांबा, धीर धरा. निकाल ओढून घेतला, फाटला तर तुम्हाला तो करणार कसा? वाचा मग बरोबर. वाचतो जरा धीर धरा. वाचतायत का पहा. ऐका, साऱ्यांनी कान देऊन ऐका. मॅट्रिकचा निकाल लागलेला आहे. आपल्या शाळेतले एकूण 14 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते, त्यांचा हा निकाल. आपल्या शाळेतले परीक्षेला बसलेले सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. अरे देवा, अरे देवा, काय अरे उत्तीर्ण म्हणजे समजते का तुला? उत्तीर्ण झाले, उत्तीर्ण. आणि 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 त्याहूनही महत्वाची बातमी. अहो तुम्ही आणखी आता उत्सुकता ताणू नका. काय ते एकदा वाचून टाका. आपल्या शाळेतल्या 2 विद्यार्थ्यांना, जोशी आणि पानसे यांना प्रतिष्ठेची जगन्नाथ शंकर शेठ संस्कृत शिष्यवृत्ती देखील प्राप्त झालेली आहे. आता करा अभिनंदन. आता करा अभिनंदन. अभिनंदन. खरोखर आनंदाच्या बातम्या आहेत या. आज म्हणजे आपण आनंद साजरा करून पेढेच वाटायला हवेत. आपटे, आजच्या दिवस खर्चाचा विचार करू नका म्हणजे झालं. खरं म्हणजे आज आपण स्वतःला काहीतरी बक्षीस दिले पाहिजे. गुरुजी, मी पारावर जाऊन पेढे घेऊन येऊ? उत्तम. पळवा. हे मात्र याला पाठ झालेले आहे. पण बळवंतराव, विद्यार्थ्यांचं हे यश म्हणजे एक प्रकारे बक्षीसच आहे आपल्याला. अगदी अगदी अगदी. आता महाविद्यालयासाठी थांबायचे नाही. महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा, प्रिव्हियस पी आता आपण ताबडतोब घ्यायला हवी. वर्ग भरवण्याची परवानगी देखील मागायला हवी. इमारतीचे काम होत राहील. आपल्या या 14 विद्यार्थ्यांना घेऊन आपण आत्ताही वर्ग भरवू शकतो. आता हेच आपलं बक्षीस. ऐकून खूप आनंद झाला बळवंतराव. हा शाळेने जे यश संपादन केलंय त्यात तुम्हा सर्वांचे खूप कष्ट आहे बरं का. आबासाहेब, आपल्यासारख्यांच्या पाठिंब्याच्या आणि आशीर्वादाच्या भिस्तीवरच आमचा प्रवास सुरू आहे. आज मात्र मी एक मागणी करायला आलोय. बर, हे काय? मार्च महिन्याच्या 17 तारखेला आमच्या लेखाचा दत्तक विधी आहे. म्हणून गोपाळराव आणि तुम्हाला आग्रहाचे आमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे. वा वा वा, उत्तम. आबासाहेब, अभिनंदन. वा वा वा, अभिनंदन. बसा बसा. आपण इतक्या अगत्याचं आमंत्रण घेऊन आलात, फार मोलाचं आहे आमच्यासाठी. परंतु गोपाळराव आणि मला, आम्हा दोघांनाही जरा येणं कठीण दिसतंय. अहो, असं कसं म्हणताय बळवंतराव? अहो, या कोल्हापूरच्या गादीच्या हक्कासाठी आपण लढलात, प्रसंगी तुरुंगातही गेलात आणि या अन्यायाची दखल सगळ्या जगाला, अगदी पार 7 समुद्राच्या पलीकडे लंडनला देखील घ्यायला लावली. आणि आता या कोल्हापूरच्या गादीचा नवा वारसदार येत असताना तुम्ही उपस्थित असायलाच हवं. अहो, आम्हाला यायला आवडलेच असते आबासाहेब.
परंतु सध्या कामातून वर डोकं काढायला वेळ नाही अशी अवस्था आहे. नाही तर तुमच्या इतक्या महत्वाच्या प्रसंगी आम्ही येणार नाही का? नाही, तुम्ही आला असतात तर आम्हाला खूपच आनंद झाला असता. आपल्या कार्यबाहुल्यामुळे आपल्याला वेळ मिळणं कठीण आहे हे आम्ही समजू शकतो. माफ करा. पण अशा कुठल्या कार्यामध्ये वगैरे झालात की तुम्हाला डोके वर काढायला सुद्धा वेळ नाही? कॉलेजची उभारणी एवढा एकमेव विषय सध्या डोक्यात आहे. कॉलेजची उभारणी. तो सोडून दुसरा कुठला विचार करायलाही वेळ नाही. आता विषयच निघालाय तर मी काय सुचवू का? हो, बेलाशक सुचवा. हे पहा आबासाहेब, आपण आमचे हितचिंतक आहात. आपण काही वावगे सुचवणार नाही याबद्दल आमच्या मनात खात्री आहे. काय मनात आहे ते मोकळेपणाने बोला. बळवंतराव, काही गोष्टी व्यवहार म्हणून कराव्या लागतात. धोरणानं वागलं तर असाध्य सुद्धा साध्य होतं. नेमकं काय म्हणायचंय आपल्याला? एक साधा दाखला देतो. आता तुम्ही पैलवान गडी म्हणजे कुस्ती खेळलाय. आता प्रतिस्पर्ध्याला जर चित करायचं असेल तर आधी आपल्याला मातीत घट्ट पाय रोवून उभं राहावं लागतं. तरच धोबीपछाड घालून जीत होते. बळवंतराव, मी काय म्हणतोय त्याचा विचार करा. आज आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आपल्या शाळेतल्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तम गुणांनी भरघोस यश संपादन करून आम्हा शिक्षक वृंदांची मान अभिमानानं उंचावलेली आहे. विशेषतः आपले 2 विद्यार्थी भास्कर विष्णू जोशी आणि सखाराम पानसे यांनी प्रतिष्ठेची जगन्नाथ शंकर शेठ संस्कृत शिष्यवृत्ती देखील मिळवलेली आहे आणि त्यामुळे आपल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुराही खोवलेला आहे. आणि आज या 2 विद्यार्थ्यांचा आपल्या समारंभाला लाभलेले प्रमुख पाहुणे जेम्स फर्ग्युसन सर यांच्या हस्ते आपण विशेष सत्कार देखील करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले विशेष पाहुणे जेम्स फर्ग्युसन यांचा थोडक्यात परिचय द्यायचा झाला तर मी असं सांगेन की ते सध्या मुंबई प्रांताचे गव्हर्नर आहेत. शिक्षणाचा प्रसार प्रचार करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. उच्च शिक्षणाचे ते पुरस्कर्तेही आहेत. आज ते आपल्याला करणार असलेल्या विशेष मार्गदर्शनानं आपल्या विद्यार्थ्यांसाठी नवी वाट उघडेल याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. सर, we request you to please guide our students. My dear student, it gives me immense pleasure to be here today. The success of the school marks this city beginning of an educational hub in the future. एका देशात दुसऱ्या देशाचे लोक राज्य करीत असले किंवा देशातल्या देशातच सरकार आणि प्रजा यामध्ये दुफळी असली म्हणजे राजकारस्थानाच्या गूढ भानगडीत काही एक हात नाहीसा होऊन ते त्याविषयी अत्यंत अज्ञानी असतात. या ब्रिटिश सरकारास असे वाटते की आम्ही जे करतो ते लोकांनी निमूटपणे खाली मान घालून ऐकावे. आमच्या बोलण्यावर किंवा करण्यावर टीका करण्याचा किंवा दोष काढण्याचा त्यांना काही एक अधिकार नाही. राजाच्या संबंधात जिकडे तिकडे एवढी वाटाघाट चाललेली असता आमचे नेक नामदार सर जेम्स फर्ग्युसन साहेब राजांना प्रत्यक्ष भेटून त्यांची व्यवस्था कशी आहे हे पाहत नाहीत. इतकंच नव्हे तर त्यांना हवे तिकडे न्यू देतात. ही अचंब्याची गोष्ट आहे. I wish you all the best for your future. Welcome. This is our staff room. Please have a seat. आबासाहेब, तुम्ही पण बसा. हो. So, where is the editor of Kesari? I am very eager to meet him. अरे हो,
मगापासून बघतोय बळवंतराव आणि गोपाळराव आहेत कुठे? अरे एवढा महत्वाचा दिवस आणि दोघेही नाही, आश्चर्य आहे. काय रे दिनानाथ, गुरुजी कुठे आहेत? सकाळी दिसले होते मला ते, पण नंतर मीही कार्यक्रमाच्या गडबडीत होतो. मग ते कुठे गेले काही कळलंच नाही. चला बळवंतराव, किती इच्छा नसली तरी या जेम्सची भेट आपल्याला घ्यावीच लागणार आहे. छे छे छे, त्यांना संपादकांची भेट घ्यायची आहे. तुम्ही व्हा पुढे. बळवंतराव असं करू नका. हो मी आहे इथेच, तुम्ही व्हा पुढे. थांबा, मी आलोच बघून. हो बळवंतराव, गोपाळराव इथे बाहेर काय थांबलायत? ते वाट बघतायत तुमची आतमध्ये. चला लवकर चला. अरे हे काय इथेच आहेत. या या गोपाळराव या. मिस्टर फर्ग्युसन, ही इज एडिटर इन चीफ. You wrote all these articles? Considering the language, I thought you must be a tough man. But you look so weak and ordinary. I'm rather surprised to see you. It's really nice to meet you, Mr. गोपाळ गणेश आगरकर. काय हो, झोपला का? झोपला एकदाचा. कृष्णा बाळा, लवकर लवकर खायचा, नाहीतर विशुबाळ सगळं संपून टाकेल. वहिनी, तेवढं एक मात्र तोंडातून सुद्धा काढू नका, म्हणजे आम्ही लगेच पुन्हा रुसायला मोकळ्या. अहो काय झालं माहितीये ना, परवा ही त्याच्याशी खेळायला म्हणून हातात फुटाणे घेऊन गेली. त्याने एक जोरदार हात असा मारला की सगळे फुटाणे जमिनीवर. झालं मग कल्याण. अगं मग काय नाही, बाईसाहेब नुसत्या रुसूनच बसल्या होत्या. आधी भोकाड पसरलं आणि मग एका कोपऱ्यात जाऊन जी रुसून बसली की ज्याचं नाव ते. आणि हा सगळा प्रकार कधी, मी या दोघांना यांच्यावर सोपवून ते बाळगुटीचं साहित्य आणायला गेले होते ना, तेव्हा सगळा कारभार. काय ग, काय केलंस? मी काही नाही केलं. हो, तू काही केलं नाहीस, फक्त एका कोपऱ्यात रुसून बसली होतीस. आणि हे बिचारे आपली तिची समजूत काढत होते, पण बाईसाहेब काही केल्या ऐके ना. तेवढ्यात मी आले हा बाहेरून. मला म्हणतात कसे, आता तूच समजाव हिला. मी म्हटलं कशाला, मी नसताना झालंय ना सगळं, तेव्हा आता तुम्हीच निस्तरा काय ते. मग भाऊजींनी काढला का रुसवा? थोडक्यात निभावलं. काय झालं, योगायोगाने यांचे ते स्नेही आहेत ना आबासाहेब घाटगे, ते आले होते त्या दिवशी आपल्याकडे. तर येताना कसलीशी मिठाई घेऊन आले वाटतं. मग ह्यांनी काय लगेच हिच्या हातात सबंध मिठाईचा पुडा दिला आणि म्हणाले जा आता हे आईला नेऊन दे. मिठाई पाहिल्यावर काय मग स्वारी खुश. काय काकू, मिठाई खूप गोड होते. तर अशा प्रकारे तेव्हा कुठे यांची या सगळ्या रामायणातून सुटका झाली. आणि मग काय, धावत जे घर सोडलंय ती थेट पर्वती गाठली. ताई, काय कमाल आहे ना आपल्या दोघींच्या नवऱ्यांची. नाही, देशातलं जगातलं सर्व काही ठाऊक असतं त्यांना. जगभरातल्या समस्यांवर तोडगा देखील असतो, पण घरातल्या छोट्या छोट्या समस्या मात्र चालायचंच बहिणी. आता सवय झालीच आहे नाही का आपल्याला यांच्या वागण्याची. आणि कसं आहे, हे एवढं देशसेवेचं व्रत हाती घेतलंय, तेव्हा घरच्या अशा छोट्या छोट्या कुरबुरींमध्ये त्यांना अडकवून ठेवणं बरंही नाही. ते आहेच. आणि आता तर महाविद्यालय सुरू करायचं म्हणतायत ते. वहिनी, खरंच किती मुलखावेगळं कार्य आहे नाही यांचं. पण आता हे महाविद्यालय चालू झालं म्हणजे यांच्या खांद्यावरच्या जबाबदाऱ्या आणखीनच वाढणार. आणि त्यांच्या सोबतीने चालणाऱ्या आपल्याही. आता हे बाहेरच्या कामांमध्ये आणखी व्यग्र होतील आणि घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावर. पण आता वसा घेतलाय ना एकदा, तो टाकून काही चालायचं नाही. आणि हे पानात जे वाढलंय ना, ते सुद्धा टाकून चालायचं नाही.
आटपा कृष्णा ते लवकर लवकर चला. आणि कसं आहे जेम्स साहेब, आमचे पूर्वज तलवारीने लढाया करणारी शूरवीर माणसं होती, पण तुमच्यासारखे डावपेच खेळणं त्यांना जमत नव्हतं. तुम्ही आलात, त्यांच्याशी गोड बोललात, डोक्याने कारवाया करत कधी त्यांच्याकडनं त्यांचं राज्य हिसकावून घेतलं बिचाऱ्यांना कळलंही नाही. पण आम्हाला समजलंय, तुमच्याशी लढायचं असेल तर बळाने नव्हे, बुद्धीनं खेळण्याची गरज जास्त आहे. त्यामुळे शरीरात किती ताकद आहे यापेक्षा मेंदू किती तल्लख आहे हे जास्त महत्वाचं आहे ना. कसं आहे जेम्स साहेब, आमचे गोपाळराव आहेत ना, भारी मिश्किल स्वभावाचे आहेत. ते कधी कोणाची फिरकी घेतील काही सांगता येत नाही. आणि परत हे एकटे नाही, यांचे एक जोडीदार पण आहे. अरे बळवंतराव कुठे राहिले? इथेच आहे मी. Oh, I see. So you are the famous Balwantrao. People like you make the game interesting. I hope this school creates many more courageous leaders like you. बळवंतराव, जेम्स साहेब सुद्धा फार नर्मविनोदी स्वभावाचे आहे बरं का. एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. आणि मिस्टर फर्ग्युसन, अहो शाळाच काय, महाविद्यालय काढण्याचा प्रस्तावही आहेच ना. मी बोललो होतो ना तुम्हाला. अहो असे हुशार विद्यार्थी तयार करणं हेच तर उद्दिष्ट आहे यांचं. Let's wait for the proposal. दीनानाथ, जा बरं सगळ्यांसाठी फराळाचं घेऊन ये. काय होत आई? अचानक हसायला काय झालं तुम्हाला? काही नाही हो, आठवलं एकदम काहीतरी. काय ते? मी यांच्या घरी नवी नवी लग्न करून आले होते ना, तेव्हा लहानच होते म्हणा वयाने, फारशी समज नव्हती. मला बाई सगळ्याचा रागच येईल सारखा, आणि मी काही ना काही कारण काढून भांडत असायची सतत. एकदा सासूबाई मला म्हणाल्या सुद्धा, अगं बाई माणसाच्या जातीने इतकं फाडफाड बोलणं बरं नव्हे. त्यावर मी त्यांना आणखी रागात विचारलं, मग संताप आला की काय करावं बाई माणसाच्या जातीने. अगो बाई, मग काय उत्तर दिलं त्यांनी? त्या मला असं म्हणाल्या की बाई माणसांची जी घरातली कामं असतात ना, तीच तिचा संताप दूर करायला पुरेशी असतात. म्हणजे असं पहा, जरा राग आला की घराची झाडलोट करून टाकायची. म्हणजे माझघर, आजघर, परसदार, अंगण, ओसरी सगळं कसं लख्ख करून टाकायचं. म्हणजे घराचीही झाडलोट होते आणि मनाचीही. मग एक दिवस मी त्यांना जाऊन म्हटलं, सगळं घर लखलखीत करून झालं, पण अजून काही माझ्या मनातला संताप जात नाही, आता काय करावं? मग मला म्हणाल्या, आता की नाही भामे, तू कांडण करायला घे. म्हणजे मनात आलेला संतापाचा विचार असा उखळीत घालायचा आणि कांडण करायचं. वहिनी, बाई माणसांची ही जी कामं असतात ना, ती काही फक्त संसार चालवण्यासाठीच उपयोगी पडतात असं नाही. मनातल्या भावभावनांचा निचरा करण्यासाठी ती उपयोगी पडत असतात. भामे, काकू, इथं स्वयंपाकघरात आतच या. अहो काकू, सावकाश हो, किती घाई. अगो बातमी कशी आहे? कानावर पडली आणि धावत इथे आले. नाही, आता इतक्या धावत पळत आलात म्हणजे बातमी महत्वाची आहे हे कळलंच. काय झालं काय? अगो त्या रमाबाई विलायतेला गेलेल्या, त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला अशी कुजबुज होती ना, ती खरी आहे. अगो बाई, काय आली असेल, पण मी आता जे सांगणार आहे ना
त्यांनी तुम्हाला धक्काच बसेल. अगो त्यांनी केसही कापले. आहेस कुठे? काय? अगो बाई, काय सांगताय काय? म्हणजे नऊवारी साडी आणि वर कापलेले केस? काकू म्हणजे तुमच्यासारखे का हो? अहो